मराठवाडा लाईव्ह न्यूज, आवाज जनतेचा। माळेगाव यात्रेतील पशुप्रदर्शनादरम्यान कंधारचे प्रतिनिधी ज्ञानेश्वरजी कांगणे यांनी शेतकऱ्याशी संपर्क साधला। पाहुयात सविस्तर बातमी। नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर कांगणे, पत्रकार, मराठवाडा लाईव्ह, नांदेड। आज आपण महाराष्ट्रातली एकमेव मोठी यात्रा आणि भारतातली मोठी यात्रा माळेगाव येथे आलेलो आहोत। आणि या माळेगावमध्ये आपण या लाल कंधारी जनावरांची माहिती घेणार आहोत। माहिती घेत असताना मी आपल्या लाल कंधारी वळूच्या मालकाकडून तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेन। मामा, कोणत्या गावचे आहेत तुम्ही? माझं गाव सुनेगाव आहे। माझे नाव विश्वनाथ हनुमंतराव जाधव, राहणार सुनेगाव, तालुका लोहा, जिल्हा नांदेड। नांदेड माळेगावमध्ये कधी केव्हापासून येता? जवळ 5-6 वर्षापासून येतो। 5-6 वर्षापासून येता? हो। हा छंद कधीपासून आहे तुम्हाला? बरेच दिवसापासून, लहानपणापासून। लहानपणापासून आहे। गोरे पाळता का गाई पण पाळता? गाई, गोरे। गाई आणि गोरे। या लाल कंधारी गाई दूध किती देतात? जवळ 6 ते 7 लिटर पण जातात, जास्तीत जास्त ते 2 लिटर। मग तुम्ही त्याचं तूप वगैरे करता का? करतो। त्याला भाव काय लागतो? भाव 2000, 1500, 2000 म्हणजे आयुर्वेदिक करून तुमच्याकडे घेऊन जातात। बरं, तुम्ही एक वळू वापरता, बरोबर आहे? बरोबर। त्याला काय खाऊ घालता? त्याला काय गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, पेंड मिक्स करून उंडा करून देतो। हिरवा चारा, वाळा चारा, दूध पाजतो। घरी बांधूनच ठेवता याला? घरी बांधून। बरं, याची लावण करता? हो सर। मीटिंग करता? किती घेता एका लावणीला? 500 रुपये। 500 रुपये। आणि समजा एखाद्याच्या गावाकडे न्यायचंय, त्याची वाढून घेता का? म्हणजे भाडं दिल्यानंतर तुम्ही त्याची 500 रुपये किंमत आणि भाडं घेता? ओके। तुमचा वळू किती वेळा इथे आला माळेगावमध्ये? हा वळू गेल्या वर्षी चॅम्पियन झालेला आहे। गेल्या वर्षी चॅम्पियन झाला 2023 ला? 2024 ला चॅम्पियन। 1,51,000 मिळालेले याला। 1,31,000 माळेगावमध्ये? त्याला 31,000 तो पहिला आलेला आहे। हा चॅम्पियन आलेला आहे। मला एक सांगा मामा, ही लाल कंधारी जात आहे, ओळखायची कशी? लाल कंधारी जात हे लाल आहे, डोळ्यावर